भारतात मोठ्या प्रमाणात धार्मिक व प्रादेशिक विविधता आहे। या विविधतेमुळे भारतातील आहाराच्या पद्धतीत व चवीत सुद्धा विविधता आहे। काही प्रदेश तर तिथल्या आहाराच्या विशिष्ट पद्धती व चवीमुळे ओळखले जातात। याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे गोवा। येथील सी फूड अर्थात शीत कढी आणि तळलेले नुसते हे पर्यटकांच्या तोंडाला पाणी आणतं। यामुळे काही देशी तसंच विदेशी पर्यटक खास गोव्याच्या स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्यास येतात। सी फूड आणि गोवा हे आता समीकरण होऊन बसले। हीच बाब लक्षात घेऊन गोवा सरकारनं 1989 साली पहिल्या सी फूड महोत्सवाचं आयोजन केलं होतं। विविध केटरर्स आणि हॉटेल्स या निमित्त आपले विशेष स्टॉल उभारतात। पूर्वी हा महोत्सव सरकारद्वारे पुरस्कृत केला जायचा, पण मागील काही काळात सरकारच्या उदासीनतेमुळे तो बंद पडला होता। पण विद्यमान भाजप सरकारनं हा महोत्सव पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा केली आहे। पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी हा महोत्सव राज्याच्या पर्यटनास बऱ्यापैकी पाठबळ देईल या उद्देशाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली। सी फूड फेस्टिवल हितूर आमच्या नोव्हेंबरान हय करता तुम्ही? हय करता। अजून सावथाक करची अशें म्हणून जालना। इनफॅक्ट तो कसो आसा की डिसेंबरान जावपाचो आसलो, इव्हेंट जावपाचो आसलो, तो कांय कारणांक लागून फुडें गेला। तो हितूर आमच्या नोव्हेंबर करपाचो आसा आफ्टर युअर इफी ना अजून वेन्यू तशें थारलेलें ना। पूण साऊथ गोवा चडश्यो एक्टिविटीज आहा, टुरिजम एक्टिविटीज चडश्यो एक्टिविटीचे नॉर्थ गोवाक जाता। तो साऊथ गोवाक सुद्धा कॉन्सन्ट्रेशन करचें अशें म्हणून सरकारान थारायलें। येथील मल्टी कुझिन तर पाश्चात्य आणि भारतीय पद्धतीच्या जेवणांचा संगमच साधतात। येथील काही पदार्थ जसे रेशाद बांगडा, इसवण, चणा, शिनाणे यांचं नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं। आपल्या वेगळ्या शैलीनुसार बनवलेल्या याच पदार्थांना खवय्यांकडून मागणी असते। गोव्याला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभल्यानं गोमंतकीयांच्या आहारात मत्स्य पदार्थ असणं स्वाभाविक आहे। गोव्यात पारंपरिकरित्या मत्स्य उत्पादन करून येथील जनतेनं आपल्या विशिष्ट शैलीनं मत्स्य पदार्थ बनवण्यास सुरुवात केली होती। तसंच ही पारंपरिक शैली आजही गोमंतकीयांनी जपून ठेवली आहे। त्यातील डांगर, उड्डमेथी, किसमूर यासारखे पदार्थ आजही गोमंतकीयांच्या ताटात दिसतात। डांगर हे तिसरे किंवा सुंगटांपासून तयार केला जातो व साधारण कटलेट सारखा भासतो। उड्डमेथी हा पदार्थ बांगड्यांपासून तयार केला जातो। गोयकार आजही हा पदार्थ अगदी आवडीने खातात। सी फूडचा हा इतिहास बराच जुना असला तरी पोर्तुगीज आल्यानंतर यात आणखीन भर पडली। गोव्यात सहजरित्या उपलब्ध असलेल्या मत्स्य संपदेचा पोर्तुगीजांनीही आपल्या भोजनात समावेश केला। यातील रेशाद बांगडा हा पदार्थ तर गोव्याची ओळख बनून राहिली आहे। बांगड्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे मसाले घालून वर व्हिनेगर टाकून योग्य प्रकारे स्टफिंग केलं आणि तळला की झाला तुमचा रेशाद बांगडा तयार। आणखीनही काही पदार्थ खूपच प्रसिद्ध आहेत, जसे प्रॉन्स बालचाव, क्रॅब शाकुती, आपा दे कारोम, प्रॉन्स शेक प्रत्येक गोमंतकीच्या घरात बनवले जातात। किनारी पट्टीतील शेक्स तसंच हॉटेल्सवर यांचा भरणा अधिक असतो। अशा या समृद्ध पाककलेविषयी जागरूकता तसंच कृतज्ञता बाळगण्यासाठी अशा सी फूड महोत्सवासारख्या उपक्रमांची गरज आहे।